अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवस्थान मठाटाळी इथले मागच्या व्हिडिओमध्ये बॉडीगार्ड दाखवला ना, बॉडी दाखवली गेली आता बॉडी. आणि इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आपला श्री दत्त देवस्थान मठ अटाळे कल्याण आहे भावानो. आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही गंधारी कल्याणच्या मार्गे तुम्ही येऊ शकता. इथून 1 मिनिटाच्या तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तुमच्या सर्वांचं बहुत स्वागत आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगचे सर्व टॅरेसवरून बोलते. 13 माळ्यावरती मी 12 मजली बिल्डिंग आहे आपली. टॅरेस बघून 13 माळा आणि खूप उंचावरती वाहनं खूप भारी वाटते आणि सकाळचा व्यू पण एक नंबर आहे. आणि मित्रांनो, आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मी चाललो आज रायामध्ये चाललो आपल्या श्री दत्त देवस्थान मठ अटाळे कल्याण. मी मठामध्ये चाललो आहे आणि तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये मठाची संपूर्ण माहिती देणार आहे. आणि मित्रांनो, मी माझा मित्र आम्ही दोघं चाललो आहे. आणि आज संडे, तर संडेचा फन डे, काही आज सुट्टी आहे. बोललो आज जाऊ मठामध्ये आणि तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही तसे ब्लॉगमध्ये कंटिन्यू कुठे जाऊ नका. आणि पाहून आपल्या चॅनलला पुन्हा येणारच आहे, सबस्क्राईब करा विसरू नका. पटकन जरा आपले 1K करून टाका. खालचा बटन त्याला टॅप करा भावानं, 1K करा प्लीज भावानं. कारण आपली मॅक्झिमम 7.5 फॅमिली कंप्लीट झाली यूट्यूबची. तर 1K फॅमिली आपल्याला पटकन लवकर पूर्ण करायची आहे. तर आपण चाललो आता. आणि सकाळचा व्ह्यू एवढा जबरदस्त भावनो, म्हणजे फुल उंचावरती मी आणि संपूर्ण आंबोलीतून दिसते भावनो, संपूर्ण आंबोलीतून. मग त्या साईडला मौने गाव आहे, हे आटाई गाव आहे, ते वडोली गाव आहे, त्या साईड टिटू आहे. म्हणजे आपण सर्कल आहे भावना आणि सगळं दिसतं. तुम्हाला सर्व दाखवतो. आणि आपल्या राईत चाललो आहे आपण. आपल्या राईत एक निसर्गरम्य वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम मध्ये श्री दत्त देवस्थान मठ आहे आणि सर्व काय तुम्हाला दाखवणार. आणि एवढा मठाचा जो परिसर एकदम सुंदर आणि स्वच्छ परिसर भावनो. तिथं मोर म्हणजे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. आणि त्या वातावरणात मी आता चाललो आहे. तुम्ही तसे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे. तुम्हाला वरतून मी दाखवतो आपली राई कशी दिसते भावनो. आपली राई खूप सुंदर दिसते. एक नंबर वाईट आहे तिथं काही. आणि टॅरेस वाढलो ना, टॅरेसचं पाईप असतात त्यामुळे पाईप जरा बघावं लागतं भावना. आपली बिल्डिंग फॉर्मला आहे, आपला एरिया पण फॉर्मला आहे. कारण आता मुंबईत असे हायवेचं काम चालू आहे आता. आणि सर्व चाई तोडलं जातं आणि एकदम सेंटरहून हायवे चाललं आहे. तर थोडा बऱ्यापैकी गंधारी पण रोडचं काम झालं आहे. फक्त मधला पॅच बाकी आहे आता. मग तो पॅच कंप्लीट झाला की हा रोड कनेक्ट होईल. मग या साईडला नाशिक, या साईडला कल्याण. आणि आम्हाला कल्याण 10 मिनिटाच्या अंतरावर होते. तर आम्ही रायतून जर गेलो तर आम्हाला 10 मिनिटं कल्याण घडक पडाय. आणि एवढं फिरून जाण्यापेक्षा रायतून बरं पडतं भावना. पण पावसामध्ये रस्ता आमचा बंद असतो. पावसाने थोडा रस्त्याला चिखल लागतो, त्यामुळे गाडी जात नाही आपली. पण आता मे महिन्यात, जून महिन्यात एकदम सुकं असतं, त्यामुळे बिंदास जाऊ शकतो आपण. चला तर आपण जाऊ आता. आणि एकदम भारी वाटते भावनो. शेती बिती मस्त आणि एकदम झाडे झुडे निसर्गरम्य वातावरण आहे. तर आपण जाऊ आता. तुम्ही कंट्रोल कुठे जाऊ नका. चलो. तो वैभव म्हणून आपली वाट बघते बाई. सकाळी 7ला फोन केला भावाला मी, आपण 8 वाजता निघणार आहे. आता 8:30 झाले भावानं. तो माझ्या फोनची वाट बघतोय, फोन करतोय मला नुसतं. मी त्याचे फोन उचलत नाही. त्याला वाटतं प्रँक करतो का काय. चला पटकन जावत नाही तर येणार नाही आपल्यासोबत. चला मित्रांनो, आपण आहे आता आपल्या रायमध्ये आणि रायच्या एंट्रीला आपण आता. तर तुम्ही आले ना तर आपल्या 2 मार्गे जायला. एक म्हणजे आपल्या आंबोली स्टेशन, तुम्ही आले उतरले आंबोली स्टेशनला तर आटाई ओनला पण सांगा, कोण पण तुम्हाला लगेच सांगेल. आणि आटाई गावच्या एंडला रायचा रस्ता आहे भावानं. इथून एंट्री जायची. ही सगळी जी एंट्री बघा, या गाड्या सगळ्या चालत नाही, राईट चालत आपल्या. आणि इथून मेन एंट्री जायची. आणि इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आपला श्री दत्त देवस्थान मठ अटाळे कल्याण आहे भावानो. आणि एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण मठ आहे. आणि या रस्त्याने सरळ चालत जायचं, 10 मिनिटाचा रस्ता आहे भावानो. तुम्ही इथून जाऊ शकता. तुम्हाला दाखवतो हा जो पहिला पॉईंट आपला. तर तुम्ही आंबोलीला उतरले, आटाई कोणला पण सांगा, आटाई वेस्ट सांगा, आटाई वेस्टला तुम्ही आले तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर आपला राहायचा रस्ता आहे. आणि तिथून मग 10 मिनिटं आपला मठ आहे. तर तुम्ही इथून स्टार्ट करू शकता भावानो. तर तुम्हाला हा पहिला पॉईंट आपला. तर मी नेक्स्ट पॉईंट तुम्हाला पुढे दाखवतो. तर इथून सरळ जायचा भावानो. हा रस्ता लक्षात ठेवा, राईटला रस्ता एकदम सरळ, एकदम म्हणजे कुठं तुम्हाला लेफ्ट राईट नाही काय नाही, असा झिकझॅक रस्ता आहे भावना. एकदम म्हणजे सरळ जायचंय. आणि
तुम्हाला. एकदम तुम्ही एंट्री मारले की सरळ तुम्हाला येते आणि आपला श्री दत्त देवस्थान मठ अटाई कल्याण हा जो ॲरो आहे ॲरो पुढे जायचं भावानं. तुम्हाला कुठं चुकायची गरज नाही, एकदम सरळ असं आहे. तर प्रत्येक आणि मठात पोहोचलो आपण आता श्री दत्त देवस्थान मठ अटाई कल्याण. आणि आपण पोहोचलोय खूप ॲडव्हेंचर करत म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता तुम्हाला सर्व सांगितलं ब्लॉगमध्ये मी. आम्ही गाडीने आलो आणि छोटे मोठे क्लिप्स काढत आलो. तर आपण जाऊ आता मंदिरात पाय पडू, चला तुम्हाला दाखवू या. मित्रांनो बाबा आपल्या ब्लॉगमध्ये बाबांच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे पहिले. तर आम्हाला थोडक्यात जरा माहिती द्या आमच्या ऑडियन्सला जरा तर मंदिरामध्ये कसं आहे कारण आम्ही थोडक्यात सांगितलं तुम्ही जरा सांगा जरा त्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवस्थान मठ अटाळी इथले आम्ही आमचे सेवेकरी प्रमोद दामोदर वैद्य तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज ह्या व्हिडिओचं कारण असं की ही लोक जी खुशी आहेत ती लोक इकडे व्हिडिओ करायला तयार झालेली आहेत. त्यांना कृपा करून माहिती पाहिजे होती तर ह्या मंदिराची माहिती आम्ही देतो. हे मंदिर 50 वर्षापूर्वी बनवलेलं परंतु 2005ला ज्या वेळेला महापूर आणि प्रलय आला त्यावेळेला ते उद्ध्वस्त झाले. उद्ध्वस्त झाल्यानंतर ते मंदिर तसं ठेवता येत नाही म्हणून आत्ता ही जी मूर्ती आत्ता स्थापित केलेली आहे ती स्थापित केलेली मूर्ती आम्ही एका गुढीमध्ये ठेवलेली होती. त्याच्यानंतर लोक तिथे जवळजवळ 5-7 वर्ष त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्याचा लाभ घेतात. परंतु 2018ला ज्या वेळेला नवीन मंदिर बांधायचं स्थापन करायचं ठरवलं मग त्यावेळेला 2018ला ही ज्या वेळेला मंदिराचं बांधकाम सुरुवात झाली तर 2021ला ते पुरं झालं. 21ला पुरं झाल्यानंतर 2022मध्ये गाभारा तयार झाला. गाभारा तयार झाल्यानंतर आम्ही जी मूर्ती होती पहिले तिची प्रतिष्ठापना ह्या ठिकाणी केली. आज 3 वर्षामध्ये हे जे सगळं तुम्ही सभामंडप बघताय तो त्यानंतर सुशोभित झालेलं आहे. हे मंदिर सकाळी 5 वाजता आम्ही उठतो. त्याच्यानंतर सगळी महाराजांची आरती बिरती सगळं करून स्नान घालून पंचामृती स्नान रोजचा अभिषेक ते करून झाल्यानंतर 6:30 वाजता आम्ही मंदिर लोकांना उघडं करतो. संध्याकाळी 7:30 वाजतापर्यंत मंदिर असतं. संध्याकाळी 6:30 वाजता आरती झाली की 6:30 ते 7:30 1 तास म्हणजे भाविकांसाठी खुलं असतं. परंतु हे जंगल एरिया असल्याकारणाने आणि या ठिकाणी हिस्ट्री शॉपला असल्याकारणाने आम्ही मंदिराला बंद करतो. 7:30ला बंद केल्यानंतर त्या ठिकाणी कोणालाही आम्ही आज द्यायला परवानगी देत नाही. ह्या मंदिरामध्ये दर पौर्णिमेला भंडारा होतो. दुपारी 12:30 ते 2 या वेळेला भंडाऱ्याची टायमिंग असतं आणि त्यावेळेला साधारणपणे सुट्टीचा दिवस असेल तर साधारणपणे 700 ते 800 लोक मिळून महाप्रसादाचा लाभ घेतात. इतर दिवशी समजा का आली तर 300-350 लोक ह्या ठिकाणी महामंदिराचा महाप्रसादाचा लाभ घेतात. हे आमचे जे बापू आहेत ते बापू आज जवळजवळ 80 वर्षाचे आहेत. त्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे. ह्या ठिकाणी गाणगापूरची अनुभूती आहे कारण गाणगापूरला जे भीमामार्ग संगम आहे त्याचा ह्या ठिकाणी काळू नदी आणि उल्हास नदी यांचा संगम आहे. आता हे जे आपण औदुंबराचं झाड बघतो त्या औदुंबराचं झाड बापूंच्या जन्माच्या अगोदर पाचले म्हणजे जवळजवळ याला 80 वर्ष आहे. गाणगापूरला संगमावरती जे झाड आहे ते वृक्ष त्यांनी नरसिंह सरस्वतीने पाणी घालून उत्पन्न केलेला होता. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी औदुंबराचं झाड आहे. त्यामुळे तिकडे जंगल होतं. आता आपण बघितलं तर गाणगापूरला सगळी वस्ती झालेली आहे. परंतु समजा का तुम्ही 40 वर्षापूर्वी समजा गेला असतात तर त्या ठिकाणी असंच जंगल होतं. हे जंगल संगम आणि औदुंबर ह्या तिन्ही गोष्टी ज्या गाणगापूरला आहेत त्या गाणगापूरची अनुभूती तुम्हाला या ठिकाणी येते. दरवर्षी पारायणाला लोक ह्या ठिकाणी येत असतात. ज्या वेळेला कधी कोणाला जमत असेल त्याप्रमाणे तिकडून औदुंबरापाशी येऊन पारायण करतात आणि आपापल्या घरी निघून जातात. धन्यवाद. ते बाबा माहिती दिलं पाहिजे आणि बाबांनी खूप सुंदर काही छान माहिती दिली बाबांना. आणि आपल्या पहिल्या ब्लॉग तर घरी जायचं बोलतो. मित्रांनो वैभव आपल्या सोबत आहे आणि
खूप दिवसांनी आपल्या सोबत आहे, म्हणजे 1-2 महिन्याने आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे आणि आपल्या भावाच्या हाताला लागलेला आहे. 1-2 महिन्याने 1-2 महिन्याने ना, मागच्याच महिन्यात मागच्या महिन्यात कुठं गेलो? महाराजांच्या जयंतीला कोण होता? अरे हा भावा, मी विसरून गेलो भावा, मी विसरून गेलो. आता सध्या विसरायची बिमार दिले भावानं, कारण कंटिन्यू म्हणजे विसरत झालं माहिती आहे का. काय असं भविष्यामध्ये नाव पण विसरून जाईल मी कोण नाही मोठे विसरून जाईल मी कोण नाही. मोठे माणसं एवढ्या छोट्यानं विसरतात. नाही रे भाई, असं काही नाही. तर मित्रांनो आपल्या वैभवच्या हाताला लागलेलं आहे, आपला दुखापत झालेली आहे. तर काय झालं माहिती आहे का, घरातल्या घरात भाऊ बोली बनण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याला लागलं ते. नजर लागली. मागच्या व्हिडिओमध्ये बॉडीगार्ड दाखवला ना, बॉडी दाखवली गेली आता बॉडी. मागच्या व्हिडिओ याला बोललो मी, तो बाउन्सर दिसतोय, हा बोलतो अरे काय मजा घेतो. नंतर बघतो ते असा पिक्चर, बाई काय आहे बाई. डायरेक्ट भावोली मारण्याचा प्रयत्न केला भाईने. काय केलं माहिती आहे भावाने, आपल्या चुकून सिलेंडर वन साईड एका हातात सिलेंडर पकडायचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला थोडं झालं, ते वन साईड झाला तो बरोबर. पण नेक्स्ट टाइम तो असं करणार नाही. अरे भाई नेहमी उचलतो तो फक्त हात. हे तो डेली सिलेंडर एक हाताने उचलतो काय. फिरला तो हात. अच्छा, चुकून फिरला तो. हां, चुकून हात फिरला, मग तो गेला तुटला. काय बोलशील, आता झालं ते झालं. आई बा मागच्या वेळेस बोललो भाई मॉन्सर आहे ना भाई, आता ये ध्यान दे रे, होता है सब कुछ होता है. काय बोलतो बाकी. खूप म्हणजे 1 महिना आपल्या ब्लॉगमध्ये आलेला. लास्ट टाइम मग शिवजयंतीला गेलो ब्लॉगमध्ये होता, आणि आता आम्ही दत्त मंदिरामध्ये आलो. श्री दत्त देवस्थान मठ आहे कल्याण. मठामध्ये आलो, मठाची संपूर्ण मला माहिती दिली कसं आहे तर काय, आणि आपल्या बाबांनी खूप छानपैकी आपल्याला माहिती दिली. तर मित्रांनो, तुम्ही सर्व जे कोणी कल्याणवासी जे आहेत तिकडून मग तुम्हाला रस्ता यायला, तिकडून तुम्हाला सर्व दाखवतो मी. आणि आपल्या याला 2 रस्ते आहेत, म्हणजे आपण आंबोलीला उतरलं की वेस्ट आटाईगाव जायला रस्ता आहे, म्हणजे आंबोली स्टेशन उतरलं की कोण पण तुम्हाला सांगितलं लागेल आटाईला यायचं. आटाईतून राय जायला मार्ग आहे, तिथून 10-1 मिनटाचा रस्ता आहे, आणि तिथून 10-1 मिनटाच्या वॉकिंगवरती श्री दत्त देवस्थान मठ आटाई कल्याण हे तुम्हाला पाहायला भेटेल. आणि एकदम पवित्र ठिकाणी भावनो, निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं मठ आहे. एकदम मोठं मठ आहे, आणि तुम्हाला असं वाटणार की. आणि वैभवनी बाई दर्शन घेतलं, लवकर भाऊ बरा होणार तू, लवकरच कम बॅक घेणार भाऊ आमचा. आणि भावाचा आमचा ऐकणार नाही कोणला. तर आता थोडे दिन की कहाणी आहे, थोडे दिन की कहाणी आहे काय, नंतर परत चालू. नंतर कम बॅक मार्केट घ्यायचं झालं काय. परत मार्केट जातो आपण. मार्केट सध्या आता थंडी आहे आता, मग नंतर आम्ही आलो की इंस्टा हँग होऊन जाणार आहे बोल. थोडा कम बॅक. आणि आम्ही मस्त शूट केलं, आमचं शूट पण 1 नंबर झाला आमचा. आणि तुम्हाला सर्व मग स्टेप बाय स्टेप सांगितलं भावांना. तुम्ही रायतून आलं की कोण पण तुम्हाला कोणाला कुठं चुकायचं नाही भावांना, एकदम सरळ रस्ता आहे रायतून आलं की. आणि मस्त श्री दत्त देवस्थान मठ आहे आपलं. आणि तुम्हाला त्या साईडून मग तिकडून कल्याणमध्ये, म्हणजे तुम्ही समजा कल्याणमागे येत असेल, मुंबईची पब्लिक आपली जे येत असेल, तर तुम्ही कल्याण हायवेला तिथं कॉर्नरला बॅनर दिला असं, त्या बॅनरच्या ॲरून तुम्ही सरळ यायचं आहे. तर तुम्हाला तिकडे गेलं दाखवतो मी. एक पहिला रस्ता म्हणजे आंबोलीला उतरून आटेगावातून रायतून तुम्ही येऊ शकता मठामध्ये आपल्या. आणि दुसरा रस्ता म्हणजे गंधारी कल्याण. तुम्ही जेव्हा आले गंधारीच्या रिंग रोडला, त्या रिंग रोडच्या कोपऱ्याला बॅनर करून ॲरो दिला असं, त्या ॲरोने एकदम सरळ यायचा. 1 मिनटाचा रस्ता भावा, फक्त 1 मिनटाचा रस्ता आहे. आणि तिथून आपलं मठ दिसेल भावांना. तर तुम्ही सर्वांनी लवकर या. आणि शक्यतो आपली जे कल्याणवासी जे पब्लिक आहे ते आपली गंधारी येऊन येते, आणि त्यांना कसं आंबोलीला लांब पडतं, तर ते रिंग रोडने डायरेक्ट येतात. ते आपल्या घरातून आपण सगळे येतात आता कल्याणचे, कारण की बऱ्याच जणांना माहीत झालं. हां, सो इथं शांतता वगैरे भरपूर आहे, आणि त्याच निमित्ताने येतात लोक. इथं माइंड फ्रेश होतं त्यांचं पण. भरपूर चांगली जागा आहे, मोकळा स्पेस पण आहे, शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे जो आता ऐकायला नाही भेटत, आणि मंदिर आहे. सो माइंड एकदम फ्रेश होऊन जातं इथं आलं. एकदम भारी वाटतं भावांना. तर तिकडे मी तुम्हाला त्या गंधारीच्या रोडला पण दाखवणार आहे, तर आपण तिकडे जाऊ आता. तर मित्रांनो, आता मी आहे गंधारीच्या रोडला, आणि आपल्या आटाई दत्त देवस्थान मठ आटाई कल्याण 2 मार्ग द्यायचे. एक म्हणजे पहिला आंबोली गाव रस्ता तुम्हाला सांगितले, दुसरा रस्ता आपल्या कल्याण मार्गे तुम्ही येऊ शकता. गंधारीला तुम्ही आले की इथं बोर्ड लावलाय श्री दत्त देवस्थान मठ आटाई कल्याण, पायी जाण्याचा मार्ग. म्हणजे इथून तुम्ही 2 मिनिटावर जाऊ शकता. 2 मिनिटावर मठ भावनो, 1-2 मिनिटावर मठ. इथून गेले लेफ्ट आणि लगेच मठ बाजूला. तुम्ही कल्याण मागे आपल्या मुंबईचे जे काही पब्लिक आहे, तुम्ही गंधारी कल्याण त्या रिंग रोड जो आहे आपला हायवे, त्या रोडने तुम्ही सरळ आले गाडी घेऊन, इथे गाडीच्या साईडला पार्किंग करू शकता. तुमची कार्स, तुमचे बाईक्स पार्क करून तुम्ही इथं पायी जाऊ शकता भावानं. हे 2 रस्ते आपले. एक म्हणजे आता मार्गामध्ये भावानं आंबोली आटाई, तुम्ही रायतून पायी मार्ग 10 मिनिटं पायी तिथून येऊ शकता तुम्ही.
दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही धनगरी कल्याणच्या मार्गे तुम्ही येऊ शकता. इथून 1 मिनिटाच्या अंतरावर मठ आहे, तर तुम्ही इथून येऊ शकता भावना. चला तर आम्ही चालू आलो आणि काका पाठी मग बासरी वाजवत तेव्हा तुम्हाला दाखवतो माझं. या आपल्या काका भेटले आणि काका सुंदर बासरी वाजवतात. आम्ही आता व्हिडिओ काढतो होतो तर पाठीमागे काका मस्त बासरी वाजवते. तर आम्ही बासरीच्या आवाजाने काकांकडे आलो. काका आता बासरी वाजवते. काका काय म्हणतात? तुमचं ब्लॉग पहिले स्वागत आहे. काशीनाथ सांगळे नाव माझं. तुम्ही आता कोणते धून वाजवता? आता मी तुम्हाला हे तुझे देखा तो है जाना सनम. बघा आता आणि ब्लॉगच्या भावनाला छानपैकी मजा घ्या मस्त की. तर काका आता बासरी वाजवत आणि इथून पुढे आवाज काकांचा आहे. छान वाजवलं तुम्ही. असं वाटलं की म्हणजे मायकाचं वाटलं. ते आणि दुसरी कोणती धूम वाजवली तुम्ही? बरेच सगळेच वाजवतो वाजवायला. थँक्यू सो मच होता. तुमचा आवाज ऐकला नाही बोलो काका जेवढे बोला तर आपलं युट्यूब चॅनल राज सावंत ब्लॉग्स म्हणून. तर तुम्हाला आपल्या छान छान ब्लॉग्स पाहायला भेटेल या चॅनल. आपला हा चॅनल आहे राज सावंत ब्लॉग. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चॅनलला पहिले टॅप करा तुम्ही. मित्रांनो लाईव्ह सबस्क्राईबर काका भेटले. काकाने आता जस्ट चॅनल आपला सबस्क्राईब केलेलं आहे. काका आपले व्हिडिओ बघणार आहेत आणि काका बघा आपले व्हिडिओ येत असतात. हे आपण ब्लॉगिंग करतो तर आपले सर्व जे काही व्हिडिओ असतात जसे अक्षय मठाचे ब्लॉग, मुंब्रा देवी, आईकुरा देवस्थान, कारले हे सगळे ब्लॉग आपण टाकत असतो. आपल्या दत्त मंदिर ब्लॉग केला मी 2 दिवस आपल्याला पाहायला भेटेल युट्यूब या चॅनलवरती. तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या चॅनलला. चालेल चला येतो आणि नेक्स्ट टाइम येऊ तर पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊ आपण. चालेल चला बाय. 10 दिवस रोज जातो. हा का ट्रेकिंग माझ्या एकदम उंचावर व्यवस्था ना ते. ते मुंब्र्याला काय होतं तिथून वर्कशॉपला जाताना माटुंग्याला जायचं किंवा येताना तिथे याच्यामध्ये नवरात्रीमध्ये 10 दिवस रोज जावं. अपडाऊन वरती अपडाऊन कोणाला करून आम्ही जायचंय कोंबडा संपला नाही पाहिजे. वा आज रविवार आहे बाबा आणि आज रविवार संडे फंडे करण्यात असतो. फुल एन्जॉय भाई तुझं. आणि काकाने कशी वासरी वाजवली मग? कडक ना. तर भावांनो आपला ब्लॉग कसा वाटतो सांगा कमेंट मध्ये. लाईक करा, शेअर करा, चॅनल आपला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. चला तर बाय. भाऊ बाय कर बाय. बाय बाय बाय. चला.